महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाचं गेल्या 17 वर्षांपासून ऑडिटच झालं नसल्याचा आरोप हिंदू जनजागृतीच्या सुनील घनवट यांनी केलाय। वक्फ बोर्डाच्या नावाखाली सरकारी अनुदान लाटण्याचा आणि हिशेब न देण्याचा घोटाळा सुरू आहे। त्यामुळे वक्फ बोर्ड बरखास्त करण्याची मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी केली आहे। तसंच तब्बल 17 वर्ष ऑडिट न करता सरकारला अंधारात ठेवणाऱ्या वक्फ बोर्डाच्या दोषी अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची मागणीही केली आहे। हे ऑडिटच्या संदर्भात सांगायचं झालं तर ज्या गोष्टी त्यांनी ऑडिट म्हणून केलेल्या असतात त्यांना ठेवणं बंधनकारक आहे। ह्याच्यामध्ये आज हे वक्फ बोर्ड जर सरकारच्या अधिपत्याखाली चालत असेल, त्या कर्मचाऱ्यांचा पगार असेल, त्यांचा डिझेल असेल, त्यांचा सगळा खर्च असेल, हे जर सरकार देतं आहे तर या वक्फ बोर्डच्या कायद्याच्या अनुषंगाने अधिनियम 1995च्या अंतर्गतच हे येतं की वक्फ बोर्डनं दरवर्षी नियमितपणे ऑडिट करून ते सरकारला दिलं गेलं पाहिजे की सरकारकडे समोर तो अहवाल सादर केला पाहिजे। असं असताना सुद्धा वक्फ बोर्डनं 2008 पासून आजपर्यंत कोणत्याही प्रकारचं ऑडिट केलेलं नाही असं माहितीचा अधिकारच या ठिकाणी सांगतो। ही गंभीर गोष्ट याच्यामध्ये। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।